हे गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल। आणि तुम्ही पाहू शकता आम्ही सगळे रेडी झालो आहोत। ॲक्च्युली आम्ही चाललो आहोत आमच्या गावदेवीच्या जत्रेला आणि आम्ही माथेरानच्या पायथ्याशीच राहतो। तर थंडी भयंकर आहे, तुम्हाला थंडीचे अपडेट्स पण देईल मी, किती डिग्री सेल्सिअस तिथे थंडी आहे म्हणून। आणि आमची जत्रा जास्त दिवस नसते, फक्त एक दिवसाची जत्रा असते। तर तुम्ही माझा ब्लॉग शेवटपर्यंत पहा, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। पुढच्या अशाच नवीन जत्रेचे किंवा वेगवेगळे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येईल, तर तुम्ही नक्की ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि आमच्या गावदेवीच्या जत्रेचे दर्शन आणि मजा नक्कीच घ्या। त्या घरातलं टेम्परेचर 31 डिग्री सेल्सिअस आहे। ह्याच्या पुढे मी कर्जतच्या नंतर जेव्हा आम्ही भिवपुरी क्रॉस करू तेव्हा तुम्हाला मी टेम्परेचर सांगेल पुन्हा, कारण भिवपुरीला आलेला टेम्परेचर किती झाला 24, तिथे 28 होता कर्जतला आणि इथे आला टेम्परेचर 24 झाला। तर भिवपुरी क्रॉस करतोय। आत्ता आम्ही पोहोचलो आहोत आमच्या घरी आणि रात्र आज आम्ही इथेच काढणार आहोत वस्तीला, कारण उद्या जत्रा आहे म्हणून। घरात सगळे पाहुणे आलेले तुम्ही बघू शकता, तरी अर्धेच आलेत, अर्धे उद्या येतील जत्रेच्या दिवशी। ही आमची दिदू छोटी मेंबर, ही आमची छोटी मेंबर सगळ्यात। असे एकूण किती घरात आम्हाला वरातीची गरज नाहीये, वरातीची अजिबात गरज नाही। कुणाचं लग्न असलं घरातच चिकार झाले, पाहुण्यांना बोलवायचंच नाही, बरोबर ना? वरातीची गरजच नाही आम्हाला। सगळे टोटल आलेले, तरी अर्धे यायचे, अर्धे मार्केटला गेलेत। ते आल्यावरती त्यांचं इंट्रोडक्शन मी देईल तुम्हाला। व्हिडिओला शेवटपर्यंत राहा माझ्यासोबत आणि मग बघा जत्रेची मजा कशी असते। लिटरली 1 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर खाली पडतोय, म्हणजे तेवढीच थंडी वाढणार आहे। पहिला 24 होता, आत्ता वाजत किती 9:30 आणि आत्ता टेम्परेचर 23 झालं आहे। जशी जशी रात्र होणार तशी आणखीन तो टेम्परेचर खाली घसरत जाणार आहे। इतक्या प्रमाणात थंडी आहे इकडे। आणि बाजूला बॅकग्राऊंडमध्ये आवाज ऐकतात, तिथे आज बैठी आहे इथे, तर असे कीर्तन वगैरे असतात बैठीच्या दिवशी, तर तुम्ही ऐकू शकता। लिटरली गाईस 21 डिग्री थंड बढ़ रही है बॉस। तर जत्रेच बरोबर एक सरप्राईज आणखीन होता की आमच्या घरातले जे सध्याचे सगळ्यात लहान कपल्स आहेत त्यांची ॲनिव्हर्सरी होती जत्रेच्या दिवशीच। तर आम्ही आदल्या दिवशी रात्री 12 वाजता केक कटिंगचा प्रोग्राम त्यांच्यासाठी ॲज अ सरप्राईज म्हणून ठेवला आणि त्यांच्यासाठी केक आणला। त्यांना झोपेतनं अक्षरशः उठवलं, कारण केक कटिंग करायचा होता। पूर्ण फॅमिली मेंबर्स सगळे आम्ही आलो आहोत इकडे। आमचे अवतार खूप विचित्र आहेत, तुम्ही ते इग्नोर करा, पण हे आहेत आमचे कपल्स आणि त्यांची ॲनिव्हर्सरी होती। तर आम्ही सरप्राईज केक कटिंगचा प्रोग्राम केला आणि ते खूप हॅपी होते। आणि नेक्स्ट डे जत्रेच्या दुसऱ्या दिवशी आणखीन एका आमच्याच घरातल्या कपल्सचा ॲनिव्हर्सरी होती, पण ते इथे सध्या अवेलेबल नसताना त्यांनी त्यांच्या घरी त्यांची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली। पण आम्ही ॲनिव्हर्सरी खूप जोरात आणि खूप छान पद्धतीने त्यांची सेलिब्रेट केली, खूप एन्जॉय केला त्या दिवशी, म्हणजे रात्र गाजवली असं म्हणायचं आम्ही। आवडत नाही पत्ते म्हणून अशा प्रकारे ॲनिव्हर्सरी साजरी झाली। या आमच्या ननंदबाई आणि ह्यांची ॲनिव्हर्सरी होती ना, त्यांची नाही यांची होती यांची। तर ॲनिव्हर्सरी झाली, आता उद्या जत्रा एन्जॉय करायची। सो स्टे ट्यून विथ मी जत्रेपर्यंत। त्यांना उगत नाही म्हणत यमुना ताई। अशा प्रकारे शिकोटी करून आम्ही रात्र आमची गप्पे शप्पे लढून घालवली। हो हे गाईज पहाटे पण नाही म्हणता ना, सकाळीचे 7 वाजलेत। दिस इज अ लुक, लिटरली तोंडातनं वाफा निघतात। गुड मॉर्निंग गाईज। आणि लिटरली तोंडातून अशा वाफा निघतात, इतकी थंडी आहे। 14 डिग्री सेल्सिअस सकाळचं टेम्परेचर आहे, 7 o'clock सकाळचे। आणि मी बोलताना ना लिटरली असे गार वाफा निघतात, इतकी थंडी आहे।
सकाळीच आम्ही ठरवलं का सकाळ सकाळच जाऊन मानाईचं दर्शन घ्यावं, कारण पुन्हा गर्दी वाढल्याच्या नंतर दर्शन खूप कठीण मिळतं. म्हणजे जास्त गर्दी झाल्यावरती मग बराच वेळ लाईनीत उभा राहायला लागतं दर्शनासाठी. त्या कारणास्तव आम्ही सकाळ सकाळच येऊन दर्शन घेतलं, म्हणजे पुढे प्रॉब्लेम नको. आणि हा आहे आमच्या मानाई माताच्या मंदिरातला गाभारा. तर मंदिर छोटंसं आहे, पण मान्यता खूप आहे ह्या मंदिराची आणि मानाई मातेची. आणि म्हणजे आमचं गाव म्हणजे पूर्ण श्रद्धेने तिची पूजा करतात. आमची गावदेवी असल्या कारणास्तव गावाचं रक्षण ती करते. तर ही सुंदर अशी मूर्ती आमच्या मानाईची आहे, तर तुम्ही पाहू शकता आणि त्याचं दर्शन घेऊ शकता तुम्ही. असे प्रत्येक गावात प्रत्येक गावदेवीचं दर्शन घेणं खूप आवश्यक असतं गावकऱ्यांना. तर तुमच्याही गावात असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा का तुमच्या गावातल्या गावदेवीचं नाव काय आणि तुम्ही कुठल्या गावावरनं आहात म्हणून. आता आम्ही जत्रेत चाललो आहोत, तर तुम्हाला मी पूर्ण जत्रेचा आराखडा दाखवते, म्हणजे कुठून कुठपर्यंत बसते ती आणि काय काय कुठले कुठले दुकानं लागलेत, आम्ही काय काय घेणार आहोत, काय काय नाही घेणार आहोत, ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे. तो व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा तुम्ही आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जत्रेमध्ये फार गर्दी असल्या कारणामुळे मी पुढील व्हिडिओ जास्त काय काढू शकले नाही, कारण कॅमेरा स्लिप व्हायची खूप भीती होती आणि मुलं सोबत होती, तर हँडल करणं खूप कठीण होतं. तर जितकं मला कॅप्चर करता आलं तितकं मी कॅप्चर करून तुमच्यासमोर आणलेलं आहे. ही आहे आमची माणगावची मानाईची जत्रा. चलो बसायचं तुला, चल 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 चल. किती मित्रांनो, आमची जत्रा काय जास्त मोठी भरत नसते. जागेच्या कमतरतेमुळे खूप छोटी जत्रा भरते, पण आम्ही पूर्णपणे मजा आमच्या जत्रेचा दरवर्षी घेतो. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओज गायज अँड डू सबस्क्राईब.